1939 पोलंडमध्ये युद्ध सुरू झाले, ज्याने लवकरच दुसऱ्या महायुद्धाचे रूप घेतले. जेथे जगभरात सैनिक आणि सामान्य लोक मरत होते, त्याहून भयंकर काहीतरी जर्मनीत घडत होते. 170 लाख लोकांची हत्या केली गेली. हे दृश्य इतकं भीषण होतं की आजही त्या लाखो निरपराध लोकांच्या किंकाळ्या त्या छळछावणीत गुंजतात. या सगळ्या युद्धांच्या, सगळ्या हत्यांमागे फक्त एकच व्यक्ती होती, ॲडॉल्फ हिटलर. एक असा हुकुमशहा ज्याला जगभरातील लोक भयंकर राक्षस म्हणून ओळखतात. पण हिटलरने एक्झॅक्टली असे काय केले? 1934 नाझी पक्ष आणि ॲडॉल्फ हिटलरची लोकप्रियता वाढत जात होती. पण त्याने एक अशी योजना बनवली ज्याने एका झटक्यात त्याचे सर्व शत्रू आणि विरोधक त्याच्या मार्गावरून दूर केले आणि त्याने जनतेचा पाठिंबाही मिळवला. 28 जून 1934च्या रात्री जर्मनीचे टॉप लीडर्स, खाजगी सैन्यांचे अधिकारी आणि हिटलरच्या विरोधात असलेल्या सर्व लोकांना एका रहस्यमय कारणास्तव बंदिस्त करण्यात आले. त्यांच्या घरी फेक पुरावे लावण्यात आले. तेथे काही लोकांना मृत्यूदंड तर बाकीच्यांना देशद्रोही घोषित करण्यात आले आणि त्यांनाही मारले गेले. या घटनेनंतर हिटलरचा मार्ग मोकळा झाला होता आणि लवकरच हिटलरने चान्सलर आणि प्रेसिडेंटच्या पोझिशनला एकत्र करून स्वतःला फ्युहरर बनवले. अधिकृत नाझी रेकॉर्ड सांगतात की त्या रात्री 77 लोक मारले गेले, परंतु लोक मानतात की त्या रात्री अक्षरशः 100 ते 200 लोकांना रक्ताच्या थारोळ्यात पाडले होते. हिटलरचा असा विश्वास होता की त्याच्या आर्य वंशातील लोक हे जगातील सर्वात शुद्ध रक्त किंवा सर्वोच्च आहेत. त्याचा असा विश्वास होता की जर्मनी फक्त आर्य रक्त असलेल्या जर्मन लोकांचे आहे आणि येथे इतरांना स्थान नाही. यामध्ये हळूहळू ज्यू, रोमानीज, कम्युनिस्ट, समलैंगिक, ट्रान्स जेनेटिक रोग असलेल्या लोकांना समाजापासून वेगळे करून त्यांना कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्समध्ये टाकण्यात आले. ही कॉन्सन्ट्रेशन कॅम्प तुरुंग नव्हता तर छळ कक्ष होता. त्या सर्व कैद्यांनी हिटलरच्या युद्धासाठी सक्तीची मजुरी तर केलीच, शिवाय स्वतःचा तुरुंगही त्यांनी स्वतः बांधला. काम करताना कोणताही कैदी मंद झाला, थांबला किंवा पडला तर त्यांना बेदम मारहाण केली जायची. तुरुंगातील सैनिक कोणत्याही कारणास्तव कैद्यांना मारायचे आणि अनेक वेळा विनाकारण लहान मुले, वृद्ध, आजारी माणसे, कामासाठी योग्य नसलेल्या कमकुवत व्यक्तींना थेट मारले गेले. ना त्यांना वेळेवर खायला दिले, ना स्वच्छता ठेवली गेली, ना त्यांच्यावर काही उपचार केले. काही लोकांचा अशक्तपणामुळे मृत्यू झाला. काही लोक रोगाने मरण पावले. काही सैनिकांच्या छळामुळे तर अनेकांना जिवंत जाळण्यात आले. हिटलरने त्याच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्प, जबरदस्ती कारागृहात आणि जर्मन तुरुंगांमध्ये इतके कैदी असल्याचा चांगला फायदा घेतला. त्याने त्याच्या युद्धासाठी त्या कैद्यांना गुलामच बनवले नाही, तर त्यांच्यावर अनेक क्रूर प्रयोगही केले. सायनाइड सारख्या अनेक प्रकारच्या विषाच्या चाचण्या त्यांच्यावर करण्यात आल्या. त्यांना -6 डिग्री तापमानात कपड्यांशिवाय उभे करून ताबडतोब उकळत्या पाण्यात टाकण्यात आले. मस्टर्ड गॅससारखे भयंकर रसायन निर्यात केले गेले. अवयव प्रत्यारोपणासाठी अनेक क्रूर प्रयोग केले गेले. यासाठी जुळ्या मुलांचे मृतदेह कापून विकृत करण्यात आले. त्यांना पिण्यासाठी समुद्राचे फिल्टर केलेले पाणी देण्यात आले, ज्यामुळे ते इतके हताश झाले की त्यांना पाण्याच्या एका थेंबासाठीही अपराधीपणाने ओली पुसलेली जमीन चाटायला भाग पाडले. हिटलरला त्याचे सैनिक सुपरह्युमन सारखे हवे होते. या सर्व कैद्यांवर तो अनेक प्रयोग यासाठी करीत होता की जेणेकरून त्यांचे यश त्या सैनिकांवर लागू करता यावे. हिटलर आपल्या सैनिकांना न थकता आणि न थांबता त्यांच्या शिखरावर कामगिरी करण्यासाठी ड्रग्ज देत असे. क्रिस्टल मेथ, कोकीन सारख्या अनेक औषधांचा अमर्यादित पुरवठा जर्मन सैन्याला दिला जात होता. हिटलरला जर्मनीला सर्वात शक्तिशाली राष्ट्र बनवायचे होते, परंतु लवकरच हे स्वप्न ज्यूजना मारण्याच्या ध्यासात बदलले. दुसऱ्या महायुद्धात जर्मनी हारत असताना हिटलरने कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये ठेवलेल्या ज्यू आणि इतर लोकांना लवकरात लवकर ठार मारण्याचे आदेश दिले. एक एक करून हजारो निरपराध लोकांना गॅस चेंबरमध्ये पाठवण्यात आले. त्यांना आंघोळीसाठी पाठवले जात असल्याचे सांगण्यात आले. त्यांनी आपले कपडे काढले, आत गेले. दरवाजा बंद झाला आणि खोलीत एक विचित्र वायू आणि वास पसरू लागला. ते सर्व लोक घाबरून इकडे तिकडे पळू लागले, पण कुठेही जाण्यासाठी, पळण्यासाठी जागा नव्हती. ते सर्व एकत्र अडकलेले होते. सगळ्यांची घुसमट सुरू झाली. त्यांनी आरडाओरडा केला, पण विष त्यांच्या शरीरात शिरले होते आणि असेच ते सर्वजण एक एक करून मरू लागले. त्या काळ्या छळछावण्यांमध्ये, गॅस चेंबरमध्ये दररोज सुमारे 3000 लोक मारले जात होते.
23 कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्समध्ये सुमारे 10 लाख निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आणि त्या सर्वांमागे होता एकच सैतान. दुसरे महायुद्ध हिटलरच्या द्वेषाने सुरू झाले. सुमारे 42 लाख जर्मन मारले गेले. त्याच्या एवढ्या द्वेषामुळे 170 लाख निष्पाप लोकांची निर्घुण हत्या झाली. हिटलर इतका शक्तिशाली हुकुमशाह कसा बनला आणि संपूर्ण देश आणि करोडो लोक हिटलरमध्ये कसे सामील झाले हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि अशा न ऐकलेल्या, न पाहिलेल्या आणि न सांगितल्या गेलेल्या गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.